ढुकीले मग सोडले बाजारात तवा तास सोडला धुल ये राड घातले म्हणून वात पडला समस्त देखते पुढे मग सोडला वज्रास पर्वत फोडला समग्र दशरथे सोडल्या महेश्वर एकूणी वज्रास्त्रवर येला एकदम माळे आडवं दशरथाने टाकले म्हणून शुक्राचार्यानं वज्रास्त्र टाकले. वज्र म्हणायचं कळतं ना यवनाच्या हातात राहते. जर माळाने असं टाकलं तर माळाचं पीठ होते. तसलं अस्त्र शुक्राचार्याने टाकला. त्या माळावर टाकला म्हणून तेव्हा काय केलं आणि तेव्हा अनेक अस्त्र दशरथानं त्याच्यावर टाकले. असं एकमेकाला बाण टाकलो. शुक्र ब्रह्म क्रोधाय महान काढला एक निर्वाण बाण रथाचा अंक छेदून टाकला झाला ते देवा आणि राजा दशरथानं मोरे तोड करून आणि बाणामागे बाण सोडत होता. कुणाला शुक्राचार्याला राग आला. दैत्य करून शुक्राचार्य राग आला. एकदम बाण निर्वाण बाण काढला आणि त्या दशरथाच्या रथाचं चाक तोडला गेला. दशरथाला माहित नाही दशरथ जीव जाऊ दे एवढा कसं जाते ते कसं राहतं कसं होते मला. आता जे सरहद्दावर जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीने युद्ध करीत असताना मी मरतो मला मारतोय म्हणतो तर गोलीला सुद्धा ऊर देते. तसं दशरथानं सुद्धा ऊर देऊन युद्ध करत होते. आणि शुक्राचार्याचं बाण आला आणि राजा दशरथाच्या रथाचं चाक तोडलं. अंग छेदला कलमा खाली पडावा तो दशरथ तो काही देखोनी दावत घालून हात अंक धरी जेवढ्यामध्ये आली ते बाण आलं शुक्राचार्याचं आणि त्याचं काय म्हणतो तुम्ही घुसा म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये चाकच. आणि ते घुसा तुटलं गेलं आणि रथ खाली पडत होतं. तेवढ्यामध्ये कोण होतं मागे काही होती. सगळीशी खाली म्हणजे आपलं भूल उदय आणि ते तसंच थांबली गेली रथाला. आणि राजा दशरथाने युद्ध करत आहे शुक्राचार्या बरोबर गेली. पुढे काय होईल पर्वतकार रथ थोराय धंडावर घेतला भारस दंडावर घेतला वीर श्रीरंग रूपावर समचरण नेणे तो इकडे जे रथाचं चाक तुटलेले आहे म्हणून राजा दशरथाला माहित नाही. रथ कसं होतं पर्वत आकार एक मोठं माळ आकाशा माळासारखी रथ होत ते. मग आपल्या दंडावर म्हणजे आपल्या हातावर थांबलेली आहे कोण काही राजा दशरथ तिकडी बघत आहे तिकडीच बघत आहे बाण सोडत आहे बाणामागे बाण. अनेक दैत्याला मारू लागलेले